आम्ही गावाला आलोय आणि सगळ्यात पहिले काम संकेतचं काय आहे जे तो लास्ट ब्लॉगमध्ये बोलला होता, मिसळ. आत्ताच आम्ही जस्ट पोचलोय आणि मला असं वाटतं ही आमची शेवटची राईड असेल या स्कूटीवरून गावाला. सगळ्यांना काय सांगतेस? अरे कारण की प्लॅन तर करतोय ना आपण. प्लॅन करतोय ना, मग मॅनिफेस्ट करतोय आपण. प्लॅन करतोय. ह्याला मॅनिफेस्टेशन बोलतात की बस आता ह्याच्या पुढे नाही, कारण आम्ही येऊ शकतो. आमचं मन इच्छा झाली ना, आम्ही नाही नाही नाही, माझी नाही इच्छा होणार तेव्हा. आम्ही स्कूटीवरती, मला तर स्कूटीवर फिरायला जास्त आवडतं. काय बोलतोस खोट्या? फ्रेश एअर जे तोंडावरती येते मस्त. मग ती आपण कुठे सांगितलं का त्यांना? काहीच नाही सांगितलं मी. एक मिनिट. तर नमस्कार मंडळी, आज आहे संडे. आज आम्ही आलो आहोत आमच्या गावाला. आणि आम्ही आमच्या गावात, म्हणजे आमच्या गावातल्या घराच्या अंगणामध्ये उभे आहोत. आमचं घर माझं लग्न झालं होतं. हे काय एवढं असं मोठं नाहीये. पुढे माहित नाही मला, आम्ही पण पाहुणेच आहेत. माहित नाही. तर आत्ता काय झालं माहितीये की मी तुम्हाला सांगते काय काय झालं आत्तापर्यंत. आम्ही निघालो. ओके, आज सकाळी आम्ही, मला वाटतंय 7 वाजता काहीतरी निघालोय. आम्ही जिथे राहतो तिथून आमचं गाव आहे 2 तासावर, 2-2.5 तास म्हणजे पकडा. जर मध्ये थांबलो तर अर्धा 1 तास त्याच्यात जात असेल तर तेवढा. ठीक आहे. मी कुठे ह्याच्यात बिबटे पण असू शकतात. आमचं गाव आहे पुण्यामध्येच, आंबेगाव म्हणून जे आहे तिथे. जे इकडचे असतील त्यांना माहिती असेल इथे किती हिरवळ आहे, किती गोष्टी आहेत. माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. आणि हा व्यक्तीचा चेहरा जो आहे तो इथे आल्यावर जो खुलतो ना, तो कुठेही गेल्यावर खुलत नाही, एवढा इथे आल्यावर खुलतो. असं आहे. जसं एखाद्याला माउंटेन्स आवडत असतात, एखाद्याला बीचेस आवडत असतात, संगीला गाव आवडतं. मला आमचं गावच जास्त आवडतं. आमच्या गावात सगळे आहे, माउंटन्स आहे आमच्या गावामध्ये, हिरवळ आहे, हा जो चेहरा त्याचा पाणी होतो ना, आहे, तो फक्त इथेच हवा आहे, थंड वातावरण आहे. अजून काय हवं यार आयुष्यामध्ये? पीस आहे. आणि बिबटे पण आहेत. बिबटे पण आहेत. आम्ही आता जाऊ आमच्या ऍक्च्युली विहिरी जवळ जाणार आहे. तिकडे जाताना जर बिबट्याचं काही दिसलं ना आम्हाला, नक्की दाखवा. आणि माहितीये आम्हाला ना, आज एकाने सांगितलं, जे आमच्या ओळखीचे आहेत, की काल का परवाच म्हणजे ते हा पाय कोणाचा आहे? नाही, तो नाही. प्राण्यांचे डॉक्टर आहेत ते. मला तो शब्द वेटरनरियन काय तरी असतं ते मला बोलतात. वेट, ठीक आहे, ते आहेत ते. असं नको बोलू जाऊ. शट अप. तर त्यांनी एक एक्सपिरियन्स सांगितला की एकदा दोनदा नाही झालं त्यांच्यासोबत. त्यांच्यासोबत काल परवाच बिबट्या म्हणजे त्यांच्या अंगावर आला होता. ते बाईकने जात होते रात्रीच्या टायमाला, त्यांच्या अंगावर आला तो पूर्ण, आणि त्यांनी पटकन अशी बाईक पळवली तर तो त्यांचा पाठलाग पण करतो. म्हणजे इथून, म्हणजे तो असं त्याने जम्प केलं इथपर्यंत, तिथून त्याने उडी मारली असं. आणि ते त्यांचं तेवढं प्रेझेन्स ऑफ माइंड होतं ना, ते एखादा तिथेच असा पडला असता, पण त्यांचं प्रेझेन्स ऑफ माइंड होतं, त्याच्यामध्ये पुढे पुढे गेले. आत्ता आम्ही पोहोचलो एक्झॅक्टली गावाला आमच्या. तर कसं आहे ना, जिथे आम्ही आलो आत्ता, ह्याच्या अगोदर जसं मी सुरुवातीला बघितलं की ह्याने पहिला आल्या आल्या त्याचं रिच्युअल कम्प्लीट केलं, ते आहे मिसळ खाणं. यार, हे मी का लावलं माहिती आहे का? कारण की ना, मी काल परवा व्हिडिओ काढत होते आणि ह्याचं जे हे असतं मॅग्नेट असतं ते माझं हरवलंय घरातच. आणि ते आम्ही दोघं शोधतोय, 1-2 दिवस झाले, ते भेटतच नाहीये. ते कुठे गेले कळतच नाही. म्हणजे त्याचा तो माईक भेटला, पण माईकला जे अटॅच्ड मॅग्नेट होतं तेच भेटत नाही. काय माहिती नाही. हे तुला माहिती आपलं गॅस बिल किती आलंय माहिती का मागच्या महिन्याचं? किती आलं असेल? मागच्या महिन्याचं नाही, 2 एरोलीचं, म्हणजे जे आपल्याला फुल अँड फायनल करायचं ना, 3 महिन्याच्या गॅपने येतं ना, ते किती असेल? 900. गेस कर बरं. 900. अरे काय घरात जेवण बनवतो की नाही आपण? आपले लास्ट टाइम 900च होतं काहीतरी. घरात जेवण बनवतो की नाही आपण? का किती आलंय? 900? लास्ट टाइम 1000-1200 काहीतरी आलं होतं. म्हणजे 900 यायला पाहिजे, समजा आपण अर्धा 1 महिना नव्हतो तर. 250 आलंय फक्त. 250? हा, हे बघ, 259 आलंय. काय माहिती आता, इथल्या घराचं माहिती नाही. आम्ही ह्याच्या अगोदर ऐरोलीला राहायचो. तर तिकडचं बोलणं चाललंय. आणि आता आम्ही पुण्यामध्ये राहतो. ऐरोली नवी मुंबईमध्ये आहे. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांचं सांगते मी. आय लव्ह नवी मुंबई. तर आता काय प्लॅन आहे संकेत तुझा? आता आमचा ना खरं तर काहीच प्लॅन नाही. तुझा काय प्लॅन आहे? आता आपल्याला गाव एक्सप्लोअर करायचंय. तुम्हाला गाव दाखवायचं आमचं. मिसळ तर दाखवलीच तुम्हाला. मिसळ तर काय 2 मिनिटावर आहे. तुम्ही जर अष्टविनायक रोडने जात असाल ना, म्हणजे फ्रॉम टुवर्ड्स नारायणगाव ते रांजणगाव, म्हणजे हा भीमाशंकर रोड आहे ना? नाही, भीमाशंकर रोड तर आपला तिकडेच राहिला ना. हा रांजणगाव अष्टविनायक हायवे आहे. आणि तुम्ही जर रांजणगावला जाणार असाल फ्रॉम
नारायणगाव या फिर जुन्नर मंचर साईडने जर जाणार असाल ना तर हा हायवे आहे, अष्टविनायक हायवे. त्या अष्टविनायक हायवेला एक मोरिया मिसळ नावाची दुकान आहे, तुम्हाला मी दाखवेल त्याचा हवं मस्त तर. दिसतं. तिकडची जी मिसळ ते एक छोटंसंच आहे शॉप, बट जी टेस्ट आहे ना ती टेस्ट काहीच कोणत्याही मोठ्या हॉटेलला मॅच होणार नाही. आणि अक्षरशः मी सकाळपासून उपाशी होतो फक्त का की ते मला खाण्यासाठी. मामाच्या घरी जो आम्ही होतो काल रात्री तिकडे सकाळी उठल्यावर अजिबात नाश्ता न करता म्हटलं नाही आम्हाला मिसळच खायचे. मग आम्ही इथे आलो, अर्धा तास ट्रॅव्हल करून आलो आणि हे आमच्या घरापासून तिकडनं फक्त वॉकिंग डिस्टन्सला 1 मिनिटावर आहे. हा, मग तुम्हाला मोरिया मिसळ असं नाव आहे त्याचं, आणि तिकडे तुम्ही नक्की खा. तुम्ही जर व्हिडिओ पाहिलाच आहे सुरुवातीला. आणि आता तुम्हाला एक छोटासा मी दाखवतो आमचं घर कसं आहे. तर हे आमचं असं घर आहे इकडे, ठीक आहे, आणि हे आमचं शेत आहे. तुम्हाला वॉक करून दाखवूच. आणि आज एखादा बिबट्या भेटला तर त्यालाही आम्ही तुम्हाला दाखवू. हां, आणि आज आमचा प्लॅन असा आहे की आता इथे थोड्या वेळ थांबणार, आम्ही जवळ बसणार, जेवणार. 1 वाजला ते लंच ब्रेकला घरी येतात, त्यांचं झालं का त्यांच्यासोबत लंच करणार. लंच करून झालं का आम्ही जाणार कनेरसरची यमाई ही देवी इथे, तिथे जाणार आणि तिकडनं जाणार निमगावचा खंडोबा. तर हे 2 आम्हाला आज करायचं आहे. ते करून आम्ही मग त्याच्यानंतर आमच्या घरी जाणार आहे पुण्यामध्ये. सो आजचा हा प्लॅन आहे आमचा. पण त्याच्या आधी तुम्हाला आमचं वावर आम्ही दाखवतो आणि आमची विहीर दाखवतो. आणि आता घरी काकी नाही आहेत कदाचित, आम्ही वाजवलं पण कोण रिस्पॉन्ड नाही करत आहे. ठीक आहे, काकीला पण तोपर्यंत फोन करू. काकी येईपर्यंत आम्ही तिकडे राऊंड मारून येतो आणि तुला आमचं शेत दाखवतो. चला, बाय बाय. बॅक टू मी. माझ्याकडे कमॉन विल्या, चला दाखवतो तुम्हाला आमचा वावर. हे काय बोलले ते, कधी येत आहेत? अरे ते मैत्रीला गेलेत, 10 मिनिटात येतील बोलले. हा ठीक आहे, कोणाचं डेथ झाली रे बाबा. काय म्हणते मी इकडनं मागच्या डोरची त्याच्यामध्ये बाय द वे मांजरी पण आहेत आमच्याकडे 2-3, त्यांना मला भेटायची खूप इच्छा आहे. आता हे आमचं एवढं वावर इथपर्यंत जातोय, मागेपर्यंत. खाली बघून चाला, खाली साप असू शकतात. आता मी कॅमेरा धरलाय ना, तुला कॅमेरा धर आणि सापाकडे पण बघ. आधी आमच्याकडे जेव्हा गाया होत्या ना, बंद केला नाही, आधी जेव्हा आमच्याकडे गाया होत्या ना, तर ते गाया इथे असं चरायला उभे करायचे असे. आता नाही आहेत आमच्याकडे. आता नाही, आता ते काकांना जमत नाही ठेवायला म्हणून आता विकल्या. पण इन केस जर मी पुढे शिफ्ट झालो तर मी नक्कीच घेईल गाई. एक गाई तर नक्कीच ठेवेल मी. गाई नाही ठेवलं तर एक वासरू तर नक्की ठेवेल आणि तिला मोठं करेल. असं घरात गाय वासरू वगैरे असेल तर दारासमोर गाई असावी नेहमी म्हणजे. आणि मी जर केला ना तर मी असं त्यांना बांधून नाही ठेवणार, त्यांच्यासाठी ना ओपन गोठा करणार असा, छोटीशी जागा घेऊन. मोस्टली बांधून नाही. पण माझी इच्छा अशी आहे, म्हणजे मी कसं सांगतो माहिती आहे, माझी इच्छा अशी की असं आता हे जे लँड पार्सल आहे याच्यामध्ये फेन्स लावायचं, त्यांना ओपन ठेवायचं, त्यांना पिण्यासाठी एका साईडला पाणी, त्याच्यामध्ये थोड्याफार गावठी कोंबड्या सोडायच्या, एक डॉग ठेवायचा जर्मन शेपर्ड, आणि एक पर्शियन कॅट आणि 2 गावठी कॅट, असं कॉम्बिनेशन ठेवायचं मला. आणि कोंबड्या कशाला हव्यात? अरे ते जे गाईचं जे शेण असतं ना, तर ते जे त्याच्यामधले ते लोक हे करतात, वेचून ते काय बोलतात त्याला, दाणे खातात. हा, आणि प्लस तू अंडी तर खात नाही, त्यांची अंडी तर तुला नको असतील. मी नाही खाल्लं, माझे मुलं खातील ना. तुझे मुलं कशाला खातील? म्हणजे मी व्हेजिटेरियन प्युअर, तू व्हेजिटेरियन प्युअर, आणि तुला तुझी पोरं हवेत नॉनव्हेज खाणारे. अरे लहानपणी ठीक आहे रे थोडंफार. नाही काय गरज, म्हणजे पापाची सुरुवात लहानपणी नाही करायची, नंतर करायची का? असं थोडी असतं. अरे आजकाल किती कंट्रोल केलं तर बाहेर मित्र इन्फ्लुएन्स करतात. नाही, ते आपल्यावर असतं. तुला मित्र इन्फ्लुएन्स केल्यावर तू दारू पिणार का? नाही, मी तर नाही पित. हा, मग कशाला बोलतोस तू? बट इन्फ्लुएन्स कोण किती लेवलचं करतं ते पण इम्पॉर्टंट आहे. नाही असं काय नाही, त्यांचं असं काय नाही. सावकाश जाऊया आपण जरा खाली बघत. हे आमचं ऊसाचं शेत आहे एवढं. इथे ना एकदम जंगलवाले वाईब येते एकदम अशी. हे थांब ना. काय रे, इकडनं आहे, या साईडने आहे. एक तर पावसाचा टाइम आहे, तर माझ्यासोबत ये ना. दोघे एकत्र येऊया आपण असं. मग मला तू बाहेर काढतेस त्याच्यामध्ये. नाही काढ, मग तू पकड. माझ्याकडे बंद होतं ते. बोल. नाही बोल, ठीक आहे. तर बेसिकली एकदा काय झालं होतं, मी, माझा भाऊ, म्हणजे आम्ही तिघं, मी, माझा छोटा भाऊ आणि त्याचा छोटा भाऊ जो आहे काकांचा मुलगा बेसिकली, त्याला मी
म्हणजे सक्काच मानतो मी त्याला. तर आम्ही आता ह्या गाया बेसिकली कसं मी सांगितलं की इथे ते चरायला सोडायचे दिवसभर आणि संध्याकाळी आम्ही घ्यायला आलो होतो त्यांना. ओके. आणि एक गाय सोडली आम्ही अशी इथेच ना? इथेच वाटतं. नाही याच्या पलीकडे सांगतो. आणि ना असं जे ऊस दिसतंय ना तुम्हाला, ऊस दाखव, हे जे दिसतंय ना याच्यापेक्षा उंच ऊस होते असे. ठीक आहे, चल आपण जाऊया. ऍक्च्युली इकडनं जाता येईल का बघूया. हा चल खालून जाऊया सेफली जरा. हे बघ, थांब, पकड जरा. ओलं आहे. हा हळूहळू. अरे रे 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 बापरे. हे का, हे पाय कशाचे असू शकतात सीमा? हा कशाचा असू शकतो? एनी आयडिया? जे आम्ही बघितलं आता, चॅट जीपीटी केली आम्ही. चॅट जीपीटी केली, पण त्याच्या अगोदर पण मला थोडासा डाऊट होताच, कारण की कसं असतं ना, आणि हे पिल्लू आहे बहुतेक, मोठी नाही. कुत्र्याचे जे आता डोमेस्टिक म्हणजे सॉरी कॅट वगैरे असेल ना, तर तिचे खूप छोटे असतात. सो कॅट तर नाही. राहिला प्रश्न फक्त डॉगचा. आता डॉगचं कसं असतं ना, हा वाला जो एरिया म्हणजे जेवढं मला माहिती, हा वाला जो एरिया असतो ना, हा असा नसतो डॉगचा. थोडा छोटा असतो, हा जरा वाईड आहे. त्याच्यामुळे हे लेपर्डचे आहेत. आणि आमचं घर बघा समोर आहे. मी बोललो ना, हे काय नॉर्मल आहे इथे. आता हे बघा, इथे असा तो गेला असं कुठून तरी, की आता जस्ट आपण वाघाचे निशाण पाहिले बरोबर. तर काय झालं होतं, तर आम्ही ना इथे ती गाया सोडत होतो आणि ना इथे असं दाट असा ऊस होता उंच. गाय इथे होती आणि त्या ऊसामधून ना गाय अशी घाबरल्यासारखं. इथे ऊस होता ना पूर्ण, इथे ऊस होता पूर्ण असा उंच, आणि इथे गाय होती आमची. तर गाई घाबरते का असं कळत, असं बाचकते. आणि मग माझा एक भाऊ पुढे गेला, सुयोग, तो जस्ट पुढे गेला आणि आतून असं डरकाळी फोडायचा आवाज आला. आम्ही तिघं पण डेड, काय होतं, शॉक, जागेवरती फ्रीज झालो आम्ही, काय कळालंच नाही. आणि मग गाई असं धडपड करते, अरे पळते म्हणजे. मग तेव्हा आम्हाला कळालं की ऊस आहे. मग तो जो छोटा भाऊ आहे माझा साहिल, त्याने आवाज करायला चालू केला, असं करतं ना की सो घाबरून निघून जाईल. आणि मग ते मला वाटतं असं थोडाफार उसांचा आवाज झाला आणि ते आत निघून गेलं. मग आम्ही कसं तरी थोडंफार, काय बोलतो त्याला, थोडी ताकद दाखवली. हा पण तर टास्क होता ना की त्या गाईला पण, गाईला पण वाचवायचंय ना. आता आम्ही गाई सोडून गेलो, त्यांनी गायीवर अटॅक केला, वासरू पण होतं तिकडे, आम्हाला शेवटी घेऊन जायचं होतं. मग आम्ही तरी पुढे गेलो, गायांना पटापट रिलीज केला आणि घेऊन गेलो जसं जसं. आणि मी नंतर थोड्या वेळात ना सकाळी माझ्या आतमध्ये क्युरिओसिटी नक्की काय होतं बघायला आलो, तर तिकडे पण मला असं पायाचे निशाण दिसले होते. सो असं. आणि आपण आता तिकडे जातोय ना, ते तिकडे अजून आपल्याला पायाचे निशाण, बघ आता इकडनं पण काहीतरी गेलंय खरं तर. बट हे गाई आहे आय गेस सीमा, हे गाईचं आहे. नाही, हे गाईचं आहे, ह्याचा काही प्रश्न नाही. पण इकडनं अजून हे बघ ना, हे वाले बघ ना, हे थोडी, हे बघा ना, ते नाही, हे बघा, ते मला वाटतं पिल्लूच आहे सीमा. नाही रे. आणि हे कालच किंवा पाणी भरलं असेल आणि जस्ट हे बघा पाणी भरून झालं असेल. हे जे एकदम जास्त खाली जातंय ना, त्याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे की हे अजिबात कुत्र्याचे नाहीयेत. आणि तुम्हाला खरं सांगायचं तर इथे आसपास कुत्राचं नाहीये, कारण की जे कुत्रे ठेवलेच नाही ते आम्ही. सो इथे ना, जसं आपण बोलतो ना की एखाद्या ठिकाणी की कुत्र्याशिवाय काय असू शकतं, तर आमच्या इथे असं आहे की लेपर्ड शिवाय काय असू शकतं. तर त्याच्यामध्ये 100% तेच आहेत. कुत्रा इथे आसपास तुम्हाला नाही दिसणार, कारण की जे होते ते संपले. इनफॅक्ट आमच्याकडे पण होता अगोदर, ते पण मेला. मांजर पण एक होती, ती पण घेऊन गेली त्याला. दुसरे 2 आहेत, मग आम्ही त्यांना रात्री. आता बेसिकली तुम्ही सांगू शकता की याच्यातही कुठेतरी लपून बसला असेल, आणि तरी आम्ही निर्लज्जासारखे पुढे जातोय. बघ ना, म्हणजे तो त्याच दिशेला चालला होता बघ ना. म्हणजे बाहेर इथे पाणी प्यायला आला असेल विहिरीजवळ, पाणी पिऊन तो तिकडे आत गेला. चला आपण विहीर बघूया. पण छोटे छोटे ना इथे पिल्ल आहेत, मोठी नाहीत. नाही, ते छोटा नाहीये, मीडियम साईज आहे. अच्छा, कॅमेरा चालूच ठेवा सीमा, काय माहित सडन एन्काउंटर पण होऊ शकतो आपला. कोणाचा? आपला? मग तुला कॅमेरावर कॅप्चर करायचंय का? हा, ही चांगलं एकदम प्राईम जागा आहे त्यांना लपायला. ही पण आपलीच वाटतं ना? ही अख्खा आपलं आहे असा पट्टा. ऍक्च्युली माझं नवीन लग्न झालं, त्याच्यामुळे मला माहिती नाही की माझी किती प्रॉपर्टी आहे. ते तुझी नाही सांगेल मला. तुझी नाही मित्रा ती. अरे मग काय, माझीच आहे ती. लग्न कशाला केलं मी? तुझं फक्त मी आहे, मीच तुझी प्रॉपर्टी आहे. चालेल, मला आवडेल मला. का हे माझं नाही तर मग तुझं कसं? माझं असतं तर मग तुझं ना, माझंच नाही तर तुझं कसं? नको रे मला काय. ऍक्च्युली खरं तर मलाही काय नको आहे.
आम्हाला कसं आहे ना, आम्ही अजिबात त्या विचारांचे नाही. आम्हाला असं मस्त आम्हाला स्वतःचं यायला निर्माण भेटतं करायचं. तेवढंच बास. स्वतःचं- आम्हाला आमचं स्वतःचं अर्न करायचं. स्वतःचं विश्व निर्माण करायचं आम्हाला आहे. काहीच आमच्या पॅरेंट्सचा अपेक्षा नाहीये. चुकून माझ्याकडनं ऊस मोडला गेला, सॉरी. आम्ही ऍक्च्युली पाहायचं निशाण हे तर गाईचे आहेत. गाईचं आहेत, पण गाई इथे कुठे चालली आहे? एवढे मोठे कसे असतील त्यांचे? हा, ते त्याच्याजवळ जास्त भेटतील आपलं पाणी प्यायला येतात ना तिकडे. त्यांना ऍक्च्युली 2-3 स्पॉट आहेत पाणी प्यायला इकडे जे मस्त. त्यांना माहिती ऑलरेडी. एक तर ही विहीर झाली, हे बघ किती मस्त सुंदर आहे. एक तर ती विहीर झाली आणि दुसरी ते बघ तुला मी येताना दाखवलं ते हा. तळ टाईप, ते पण एक चांगलं स्वीट स्पॉट आहे पाणी पिण्यासाठी. आणि इकडे कसं आहे माहिती आहे, जर तुम्ही या गावचे असाल तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, पण नसाल तर मी तुम्हाला सांगते की इथे ना जे पण कुत्रे, आता आमच्या आसपास तर कुत्रेच नाही आहेत, पण त्याच्या पुढे जे पण आहेत हे ना, बघ. त्यांना असं खिळ्यांचं लावलं जातं. हे बघ, खिळ्यांचं असं लावलं जातं, सो दॅट जर वाघ कसं करतो, सॉरी बिबट्या कसं करतो, पहिलं मानेला पकडतो, मग जर मानेला पकडत त्याला खिळे टोचतील, म्हणून मग ते खिळ्यांचं लावलेलं असतं. इकडे काहीतरी केलंय बहुतेक त्यांनी असं. इनफॅक्ट आमच्या मामाच्या इथला पण एक कुत्रा होता, तो नेला होता त्या बिबट्यानेच. ते नॉर्मल दुसरं झालं आहे ऍक्च्युली. आता काय करायचं तिथे? इकडच्या लोकांना ते नॉर्मल आहे. अरे हे आपल्या जमिनीमध्ये का आलं, आतमध्ये आपल्या याच्यामध्ये आल्यासारखं वाटतं हे. तर येऊ दे त्याला, जगू दे. नाही नाही, हे जो खड्डा जे त्यांनी केलाय ना, तो आपल्या जमिनीच्या आत केल्यासारखं वाटतं मला. एनिवेज, आता इथे थोडं भेटणं कठीण आहे, कारण का हे खूप हां, इकडे ते लोक तसंही काय करणार, त्यांची बेस्ट जागा लपण्याची असते ना, ती असते ऊस. त्याच्यामुळे उगाच छानपणा करायचा नाही, आणि जिथे ऊस असेल तिथे दिवसाचं तरी जायचं नाही. बर्ड बघ किती मस्त आहे बघ. अजिबात नाही. दिसला का? झूम करून दाखवतो बर्ड. येस, दिसणार नाही, मे बी मी जवळ गेला का तो उडेल. बघा दिसतोय आता. दिसतोय, नको थांब थांब थांब, दिसतोय, थांब. काय सुंदर आहे बघा. हे क्यूट गेला. ए थांब ना यार, तुम्हाला नको ना एकटं सोडूस. म्हणजे बघा ना, लोक सफारी मध्ये जातात एवढं लांब लांब, सफारी, आणि तर तिकडे फक्त कधी कधी त्यांना फक्त तिकडे हे दिसलं जातं, मसाई मारा वगैरे. कधी कधी त्यांना फक्त ते पायाचे निशाण दाखवून रिटर्न पाठवतात, आणि आमच्या इथं घराच्या मागेच पायाचे निशाण दिसायला बघ. आता हे बघा, हे बघा, आता एक मिनिट. नाही, हे कुत्राच आहे बहुतेक. अरे कुठून येणार कुत्रा, तुला दिसतो एवढा मोठा पाय, हा खूप मोठा पाय आहे. मग हे बघा ना, पाय खूप मोठा आहे तो. विचार करा. आणि हे वाले जे निशाण असतात ना, हे ते जेव्हा पळतात ना फास्ट, तेव्हाचे निशाण आहेत हे, माहितीये तुला, कारण ते पळतात तेव्हा ते अख्खा हात नाही ठेवत, ते असं पळतात. समजलं तुला? त्याचं आहे ते. हे जे दिसतं तुला, हे वालं पळत चाललंय का तो? हा हा, एकदम ते सटकले असतील इथून, त्यांना भीती वाटली, मग ते पळतात, असं असतं ते. कारण त्यांनाही खरं तर ना बॅक ऑफ द माइंड माहितीये की इथे ह्युमन्स राहतात, मग त्यांना जास्त स्वतःला दाखवायचं नाहीये, मग ते असं पळत राहतात कुठे पण. ते रात्रीचे सुपर ऍक्टिव्ह असतात. आता झोपले असतील का? नाही, लपले असतील, आराम करतात, असं असतं ते. पण मला वाटतं त्यांना खायला खूप कमी आहे. अरे हो, कारण इथे काही ॲनिमल्स नाही आहेत ना, जे होते ते खाऊन टाकले त्यांच्या पूर्वजांनी. मग तेच ते खाणार काय मग. ते मग तिला माहिती का, आणि ते त्यांना किती केअरफुल राहावं लागतं. जर त्यांनी पिल्लांना जन्म दिला तर जरा दिवसभर त्यांना बघावं लागतं, कारण त्यांना माहिती आहे ते ह्युमन्स राहतात. जर एखाद्याही पिल्लाला बघितलं, काय केलं, त्याच्यामुळे त्यांची आई खूप. ते जाऊ दे, मेन तर ते एकमेकांना शोधतात कसं एवढं ह्याच्यामध्ये, एकमेकांना शोधून रिप्रोड्यूस करणं. तुला बरं ते पण रिश्ता बघत असतील, तू कसं शोधलंस मला कुठून कुठे? मॅट्रिमोनी. तुझा माझा काही संबंध, मॅट्री म्हणून शोधलंस का तुम्हाला? तुझा माझा काही संबंध नव्हता तरी तुम्हाला शोधलंस ना, म्हणजे आलास ना मागे, तसं आहे ते. इथे जास्त निशाण मला एक्सपेक्टेड होते ऍक्च्युली. आता हे कोणाचं आहेत ते आम्हाला माहिती नाही आहे. एनिवेज, बघा आमची विहीर आलेली अशा प्रकारे इथे फायनली. पाऊस येणार आहे वाटतं जोरात. आणि हे जे आहे, विहीर कोणत्याच अँगलनी राहिली नाही आता ही, कारण का विहीर ऍक्च्युली मध्ये आहे, आणि ते पाणी एवढं झालंय ना की विहिरीच्या बाहेर पाणी आलंय, आणि तिथे अख्खं सगळं साठलंय पाणी. विहीर आहे इथे खाली, प्रॉपर बांधलेली विहीर आहे प्रॉपर, पण ते पाणी एवढं वरती आलंय की विहीरच दिसत नाही आता. आणि आमची मोटर वगैरे आहे इथे. मला एक्सपेक्टेड आहे की इथे आपल्याला एखादा पाय दिसेल.
जास्त नको जाऊस पुढे तू. नाही जास्त काय. असं जेव्हा वर येतं ते वॉर्निंग आहे ते बघा, ते सुगरणचा खोपा मस्त ना. हे बघा. कुठून जात असतील सीमा ते लोक पाणी प्यायला? चल आपण जाऊया. अरे थांब, एक तर पायाचं निशाण पाहिजे ना यार. मला पायाचं बघायचंय. निशाण तिथे आहे ना. इथे तर असायलाच पाहिजे ना रे, इथे 100% असायला हे पाहिजे. काय, हे बघ. इथे एक्झॅक्ट नाही कळत ना ते. एक्झॅक्ट कशाला? ते बघ ना. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, इथे बघ. कुठे? ते बघ, इथून असे दिसतात ना. मग काय? इथून त्या दगडावर जाऊन पित असतील त्या साईडला, किंवा या दगडावरतून येऊन पित एवढी असतील. आता तहान नाही लागत पावसाची. हा आवाज बघ किती छान आहे. चला निघूया आपण. तर हे Risky होतं आहे बेसिकली इथे आमचं छोटंसं घर आणि छोटंसं गाव. छोटं गाव तर मोठं आहे ॲक्च्युली, आमचं छोटीशी प्रॉपर्टी. इथे आम्हाला बरंच काय करायची इच्छा आहे, पण आता सध्या आम्ही जेव्हा फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ ज्यावेळी 1-2 वर्ष. इंडिपेंडेंट नाही आहेस का तू फायनान्शियली? फायनान्शियली इंडिपेंडेंट म्हणजे आम्हाला फायनान्शियली की खूप टाइम आहे आयुष्यामध्ये. आता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही शेती करा, की तुम्ही वाईल्ड लाईफ साठी काहीतरी करा, किंवा तुम्ही स्वतःचं काहीतरी चालू करा इथे. छोटंसं ते कुक्कुटपालन वगैरे वगैरे तसं करायचं ज्यावेळी. प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे, मला तू कुक्कुटपालन लिहून दाखव. या विषयावरती आपण परत बोलूया. आता ही जी जागा ही मोकळीच ठेवली आहे, तर कदाचित इथे एखादं असं छोटंसं घर किंवा असं ते छोटंसं हे बांधून, आणि इथे जर ते बांधलं तर बिबट्याला किती इझी असेल ते या खाण्यासाठी. जागेमध्ये असं रोमॅन्टिक व्हायचं असतं, असं हात पकडायचे असतात. तुला माहितीये का? हे सगळं आमचं लहानपणी आम्हाला शिकवलं तर नव्हतं. कोण घेतं क्लासेस मला सांग कोणाचे? माझे पण नव्हते घेतले माझ्या घरच्यांनी. हे मला आम्हाला कसं माहिती? आमचे संस्कारच नाहीत तसे. sorry. संस्कार नाही, ह्याच्यात कुठले संस्कार आले यार? तू लग्न केलेस? सीमा बघा, असा एग्रेसिव्ह पंजा वाटतो ना तो. एनिवेज, तर येतो थोडा थोडा हलका हलका. आणि इथे आणि आपल्याला पटापट जायला पाहिजे कारण पाऊस वाढलाय सध्या. नाही ठीक आहे, वाढू दे, तसं काय नाही. माझ्याकडे एक्स्ट्रा कपडे नाही आहेत. माझे कपडे घाल. तुझ्याकडे पण नाही आहेत. तुझ्याकडे पण नाही आहेत. मग मी नागडा येतो, तू माझे कपडे घालून ये. मला मी फक्त रेनकोट घालून येतो. आपलं रेनकोट ट्रान्सपरंट आहे आणि इथे कोणाला तुला बघायची इच्छा आहे, मला ते बघावं लागेल पहिला. काय किती डिमांड आहे त्यानुसार आपण सप्लाय करू. माझं सप्लाय करणार तू? माझं ना, मला तू हे बनवून टाकणार? 100% असणार ह्याच्यामध्ये. जवळ जाऊन बघायचं का सीमा? जवळ जाऊन बघायचं? अरे चला चला मस्ती चला. नको, मस्ती नको. अरे चल यार. चल, मस्ती नको. मस्ती नाही करत. पावसाचं त्यांना ऑलरेडी काही भेटत नाहीये, तुला त्यांना द्यायचं नाहीये, मला स्वाहा करायचं नाहीये. चल. मला तू वाचवलं नाही ना सीमा, मला पकडलं तर मी पळून जाईल. अरे मी काय वाचू? आता ते गेलं, आता जे स्वाहा करून टाकलं होतं त्याचा काय विचार करायचा आपण? व्हिडिओमध्ये तुझ्या आठवणीत बघेन मी तुझे व्हिडिओ. टेन्शन नको घेऊस. म्हणजे तू मला वाचवलं आहे ना, मला जर बिबटा खायला येतो तर? नाही, मी त्याला बोलेन प्लीज गो अहेड बट स्पेअर मी. येणार ना मी यार, असं कसं मी त्याला हे करेन? मला पण ते प्रेसिडेंट करून अवॉर्ड पाहिजे. मी जर मेन कोर्स असेल तर तुला तो स्टार्टर्स म्हणून तोंडी लावायला काहीतरी घेईलच ना तुला. हा ठीक आहे ना, मग मला घेऊ दे, तोपर्यंत तू पळून जा. तसंही मला तुला माहिती एकदा टच करायचं त्यांना. माझी ती शेवटची इच्छा समजून मी घेऊन टाक बाबा मला. त्यांना टच करायचं ना. हा, त्यांना तुला ते एकदमच मला ते बोलतात ना, स्वतःमध्ये सामावून घेतील ना मला. मग ह्याच्यापेक्षा अजून मोठी गोष्ट काय असेल? बरोबर बोलतेस तू. मग काय. चला आता मी पटापट घरी जातो आणि पुढचं आपण ब्लॉग चालू करू. सीमा, काय झालं? का चिडलीस तू? काय प्रॉब्लेम काय तुझा? आणि तुला इथे येऊनच का चिडायचं आहे? चांगलं असं रम्य वातावरणाजवळ येऊन का चिडायचं आहे? रम्य वातावरणाजवळ तू काय बोलतोस ते पण सांग. मी का बोललो हे माहिती ना तुला? पण जर तुलाच गाडी चालवायची होती, तू मला कशाला दिलीस मग? त्याच्या आधी तू काय केलंस ते सांगशील? काय केलं त्याच्या आधी मी? कुठे 2 वेळा चुका झाल्या त्या फक्त तुझ्यामुळे झाल्या. तू असं दुनियाभरचा पाठी बसून पॅनिक होत असतोस, मग तू कशाला बसतोस मागे? नको बसत जाऊ ना. मग कुठे बसू मी? उतरत जा गाडीवरून, चालत येत जा, नाहीतर मग स्वतः चालवत जा. मला नको देत जाऊ गाडी तू. कारण तू असल्यावरच ह्या चुका होतात माझ्या. तू नसल्यावर नाही होत चुका. मग तू नोटीस कर की कोणाची चूक आहे.
ऑब्झर्व कर जरा, तू आत्मचिंतन कर की कोणाची चूक आहे. एकदा गाडी ठोकता ठोकता राहिली आणि एकदा तर गटरात जाता जाता राहिलो आणि तिसऱ्यांदा ठोकणार होतो तेवढ्यात मी बोललो अरे थांबव थांबव, तेव्हा तुला राग आला. ठोकणार होतो आपण, ठोकली नाही. सगळ्यात तिथे स्पीड ब्रेकर होता, त्याच्या खूप मागे होऊन मी ऑलरेडी ब्रेक दाबला त्याच्या होता. आधीच काय मग गटरात चालवत तुझ्यामुळे झालं ते. एखादा गाडीत चालवताना समजा बोलत असेल तर तू तोंड 360 डिग्री मागे टर्न करून बोलतेस का त्याची, आणि पुढे गाडी गटरात चालली ती बघत पण नाही. बरं जाऊ दे, आपण कुठे आलो तिथं सांग त्यांना. कुठे आलो आपण, काय दाखवायला आणलाय मी तुला? कबर कुणाची कबर? बघ कोणाची आहे ती. मस्तानीची कबर. चल जवळ जाऊन बघूया. बघ सीमा काय लिहिलंय. जी कबर आहे आतमध्ये. 3 दरवाजे काय बनवलेत सीमा इथे? याची हालत बघ काय तसं. चल ना बघूया. मग हा टोम तुला ही तुझे हे झाड लागले आहे की मला वाटतं तिकडे काढलंय तिला आणि ते घर आहे वाटतं तिकडे. घर नाहीये, मशिदीचं जागा आहे ती पुढे. कशाला आत जाते? टोंब आहेत. नको जाऊ आतमध्ये. मस्तानी नाही आहे तिथे आता. तूच आता मस्तानी आहेस माझ्यासाठी. आणि तुझी मस्तानी काशीबाई कोण आहे तुझी? माझी बाजीरावची मस्तानी ही उपपत्नी म्हणून स्वीकार केला होता. मुख्य पत्नी कोण आहे तुझी? तू मुख्य पत्नी आहेस. मस्तानी शोधायची मला आता. मस्तानी मला कुठेतरी असं लढाईला जावं लागेल जिकडे मग त्यांची डॉटर मला ऑफर केली जाईल. मग तिकडनं तुला व्हिडिओ कॉल करून विचारेल ना सीमा मी त्याच्या आधी की बाबा हे बघ ही मुलगी आवडली मला देतात ते लोक, करायची की नाही करायची. मग मी काय बोलले ते ऐकणार तू? मग तू म्हणली नाही ठीक आहे चांगलीच आहे आवडीचीच आहे आपल्या. थांब गाडी जाऊ दे. तुला माहिती आहे का मस्तानी बद्दल एक फॅक्ट? असं बोललं जायचं की ती जेव्हा पान खायची ना तेव्हा तिच्या गळ्यातून असं ते दिसायचं की ती पान खाली चाललं असं. आणि तू मला जेव्हा मनातल्या मनात शिव्या देतेस ना तेव्हा तुझ्या तोंडावर दिसतं की तुम्हाला मनातल्या मनात शिव्या देतेस. असं तुमच्या दोघांमध्ये थोडंफार असं साम्य आहे. हो मला तरी असं वाटतं. चला पुढे जाऊया आपण आता. नेक्स्ट स्पॉट आहे आपला. कोणता आहे नेक्स्ट स्पॉट आपला? नेक्स्ट स्पॉट निमगावचा खंडोबा. आणि नाही तूच चालवणार? नाही, निमगावचा खंडोबा नाहीये, नाही. देवी आधी. अच्छा, तूच चालवणार आता? ठीक आहे चालेल, तू मागो बसून व्हिडिओ काढ. किती सुंदर बांधलंय ना हे. हो. बरोबर पोहोचवलंस रे तू आपल्याला पावसाच्या आधी. नाही काही मिस्टेक न करता हा ड्रायव्हिंग. ते माझं तर परफेक्टच असतं ना. त्यांनी नवीन गाडी घेऊन आली बघ तिकडे. कुठे? ही व्हाईट कलरची रे. कोणती? आता येईल पण मागे. हार घातलाय बघ तिला. पाऊस खूप येतोय हा. चल मंदिर दाखवलंस का तू? हे दाखवलं ना. हे आमची कुलदेवी आहे है ना? नाही ही नाही कोणते? चला चला पाऊस होतो पण जाऊया आत. आरतीचं ताट घेऊया. सॉरी अरे ही आता ती घेऊन फिरावं लागेल. हे घेऊ का मी? एखादा गरज लागेल का? तिकडे समोर गार्डन तिकडे गवत कापायला तुला जर हायर केलं तर घेऊन जाऊ आपण इकडनं. हे आतला भाग आहे मंदिराचा आणि इथे खूप आज बऱ्यापैकी लोक होते कारण की आषाढ महिना आहे आणि त्या महिन्यात मोस्टली ओटी भरली जाते देवीची असं आहे ते. हे आषाढ महिना चालू आहे ना तर त्याचं ओटी असं भरतात इकडे. किती वाजले आता? 3:30. 3:30 वाजले? हो. मोबाईल घेऊन तो काढतो. काय झालं तुला?
काहीतरी गेलं आता. कधी केली चिडचिड करतेस बाहेर आलं की नुसतं. कधी केली आता मी राग रुसवा चिडचिड. देवाला बघ नाव सांग माझं मग. मस्त आहे ना. देवाला नाव सांग माझं मग. सांगितलं मगाशी, आता यांना पण सांगणार आहे. काय सांगणारस? ते बोलतात ना, तसं लग्न केल्यावरती पहिलं ते देवाला घेऊन येतात, खंडोबाला घेऊन येतात. तसं माझं पहिलं लग्न झालं आहे, खंडोबाकडे आलो मी तेव्हा मला असं वाटलं तर सगळं चांगलं असेल. पण आता मी आलो आहे देवाला सांगायला की बास देवा बास. तू इथेच उचललं होतंस मला सगळ्या पायऱ्या, तुला आठवत आहे का? मागे होतं ते मागे पुढे गेलं पुढे ना? पुढे. तर मी आता खंडोबाला हे सांगायला आलो की बास झाली आता मला माळसा, मला आता बांधू पाहिजे. माळसा खूप त्रास देते. त्यांनी काय माणसा त्रास देते म्हणून बाई नव्हती केली, त्यांच्या त्या नशिबात लिहिलं होतं. माझ्या नशिबात का नाही दिलंय मग? माझ्या नशिबात का अशी चिडकी बाई दिली मला? तू माझ्यावर जास्त चिडका असेल की तुला माहिती आहे का? सीमाला हा जो पूर्ण पायऱ्या दिसतात ना, या सगळ्या तुम्ही बघू शकता. नाही 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 जा नाही, तुम्ही जा, आम्ही असंच काढतो. या पायऱ्यांमधून त्याने उचललं होतं मला, आठवलं काही? आणि त्याला फक्त किती 3 पायऱ्या सांगितल्या होत्या वाटतं, त्याने मला सगळ्याच उचलल्या होत्या. आणि मग शेवटी इथे जे काका थांबले होते ना, ते बोलले होते बस बस, अरे मी फक्त तुला 3 सांगितल्या होत्या. किती प्रेम होतं तो, म्हणजे आहे तुझं माझ्यावर. त्या दिवशी जे तुला उचललं होतं ना, जेवढं जड ओझं माझ्या अंगावरती झालं होतं, ते ओझं त्या दिवसानंतर उतरलंच नाही माझ्या अंगावर. एवढी जाडी आहे मी संकेत. तेव्हा नव्हतीस तू जाडी. आता झाली आहे का? काही पण दाखव जरा मला, एक मला दाखव तू. जाडी कुठल्या काय दाखवतेस हिशोबाने आहे मी? ते कोणत्या अरे हिशोबाने जाडी? तेव्हा तू कसं हलकी होतीस ना, हा आता तुझी बुद्धी जड झाली. चला जाऊया आपण. ते नाही होतं सीमा, इथे हे होतं. हा मी तेच म्हणते की असं का वेगळं वेगळं दिसते. हे हे होतं, होतं ते चांगलं काहीतरी होतं, तेच म्हणलं मी. हेच होतं ते तिकडचं खूपच असं नॉर्मल वाटत होतं, इथूनच आलं होतं. हा राईट, हेच होतं ते. इथपर्यंत पूर्ण सगळ्या पायऱ्या उचलल्या होत्या. राईट, ते सुंदर आहे ना. चला लांब लांब पर्यंत. अरे बघ ना, जिथं आलो का बरोबर पाऊस चालू होता. पोचल्यानंतर बरोबर पाऊस चालू होता. जोरात आलाय हा पाऊस खूपच. चल चल. मस्त आहे. इथून ना खूप छान मूर्ती दिसते, पण आता सध्या बंद आहे. चालू आहे. हा तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला महाराष्ट्रामध्ये जेजुरी सोडलं तरी आपले खंडोबा बरेचशा ठिकाणी आहे. त्यातला हा आमचा हा आहे निमगावचा खंडोबा, जिथे म्हणजे जसं लोकांचं जेजुरी असतं तसं आमचा हा आहे. इथे नेहमी एवढी गर्दी नसते, बट गड हा तसाच आहे. इथे जास्त चढायला तुम्हाला त्रास होत नाही, बट गड तसाच आहे. गड तुम्ही बघशाल तर आता रेनोव्हेशन चालू आहे कदाचित, हा बट खूप सुंदर आहे. आणि इकडनं एंट्री कदाचित. मला मूर्ती खूप आवडते इथे. इकडून का बंद ठेवलंय? काय काम चालू असेल, हा? काम चालू असेल मला. सदानंदाचा येळकोट भैरवनाथाचा चांगले चांगले देव 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 देव. आम्ही तळी भरलेली आहे आता. सदानंदाचा येळकोट. हे काय असतं मी सांगते तुम्हाला. एक असं मी उभं राहते म्हणजे मला दिसतंय. बॅक कॅमेरा. माझा हात नाही रे, पूर्ण पिवळा पिवळा झालं तुझा हात. तर कसं असतं याच्यामध्ये की तळी भरायची असं एक असतं. मोस्टली लोकांना माहिती असतं, माझ्यासाठी नवीन आहे कारण मी कधी केलं नव्हतं. आता हे आम्ही घरी घेऊन जाऊ. ॲक्च्युली तळी भरतात तिकडे आतमध्ये. तळी तुझं माईक आहे ना? आहे. ओके. तळी भरतात म्हणजे काय असतं की 2 नारळ असतात आणि भंडारा असतो. तो असं असा प्लेटमध्ये घेऊन त्याला असा
सदानंदाचा एकट असं हा. करतात. हा. त्याच्यानंतर मग ते उरलेलं त्याचे असे तुकडे करतात आणि मग भंडारा आणि ते हे जे असतात ते आपण उधळायचं असतं. हा. तसं एक राऊंड मारायचं, एक round. प्रदक्षिणा घालायची आणि ते मंदिराच्या वरती उधळायचं असतं. उधळायचं आणि मग उरलेलं घरी घेऊन जायचं. हां, तर उधळलं ते कसं असतं म्हणजे ते असं मंदिराच्या वरती गेलं का चांगलं असतं. त्या बाईने उधळता उधळता मागे टाकून दिलं. अरे माझं माझं ना, मी अशी उधळते ना तर ते तिकडे जायला पाहिजे, माझं मागे उलट्या गेलं दिशेला जात आहे. मला जाऊ दे बाबा, यू कंटिन्यू. मग आता झालं, आता आमचं घरी चाललो आता. हे बघा आम्ही आता कुठे आहोत. हे देवाचा गड आहे हा. तर आणि इथे आम्ही बाहेर आहे, गडाच्या बाहेर आहे ॲक्च्युली, बाहेरच्या दिशेने गडाच्या बाहेर आहे आम्ही. आणि आता आम्ही दर्शन झालं आमचं आणि हिने एवढे पेरू घेतलेत खायला. माझं फेवरेट पेरू आहे. आणि त्या पोपट्याने हो ना, आमच्या पोपटाने पेरू घेतलेत खायला. सो आमचा आजचा व्लॉग. अरे थांब, मला तू सांगू दे, मूर्ती घेतली मी नवीन. अरे आमचा व्लॉग मी काय एंड थोडी करतोय. तू बोलत होतास खोटाड्या. दाखव एक. बेजार झालं तुला सगळ्या गोष्टी. तू सुद्धा मला उचलून मी म्हणलं मी तुला इथे. मला मग आधी काय सांगितलं मला, मी क्रेन मागवली असती ना. कोणती आहे साडी यार, हे काय आहे? दाखव जरा एक मिनिट, हे काय आहे म्हणजे. अरे तू जाडी नाही, तुझी बुद्धी जाडी आहे. एनिवेज, तर ऐका, मी काय म्हणते की ना, आम्ही मस्त मूर्ती घेतली. मला खूप इच्छा होती की कुलदेवतेची आपली कुलदेवतांची मूर्ती घरात असावी, जी आमच्याकडे नव्हती. म्हणजे होती पण आमच्या गावच्या देवाऱ्यात होती, आमच्या पर्सनल घराच्या देवाऱ्यात नव्हती. वा ती आधी मित्रा, घेतली. वा. म्हणजे मला दाखवते, इकडे दाखवली. चल, पर्सनल. वा वा मित्रा, वा. आता बॅक कॅमेरा चालू आहे, कारण घेऊन मी बेकार दिसते जवळून. खूप सुंदर आहे, किती छान दिसते है ना. मला मीडियम साईजमध्ये आहे ही. आणि एक अशी छोटी भेटते, एक एवढी भेटते आणि खूप मोठी भेटते. तेवढी मोठी आम्हाला वाटली की गरज नाही, म्हणून आम्ही ही बरी. मला खूप आवडते. तर अशा प्रकारे करूया. हो, तर अशा प्रकारे आमचा हा आजचा सुंदर, शांत, मस्त, सौम्य, थोडासा चिडका ब्लॉग सीमाविषयी संपत आहे. आज खूप मजा आली, खूप छान वाटतं इथे देवाला येऊन. आणि इथून आम्ही थेट आता घरी आमच्या जाणार आहोत. आम्ही अगेन मॅनिफेस्ट करतोय की नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा देवाला येऊ तेव्हा आम्ही स्कूटीवर नाही येणार, तर तेव्हा आम्ही आमच्यासोबत एक सुंदरी पण घेऊन येणार. आणि ती बानू नव्हे, आणि ती कोणीच लहान वगैरे मुलगा कोणच नाही आहे, ती आहे एक वस्तू जी नाही, आमच्या खूप वाहन. येस, आम्ही मॅनिफेस्ट करतोय आणि ते होणार लवकरच मला वाटतं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आम्ही नक्की सांगा की तुम्हाला आमचे ब्लॉग्स कसे वाटतात आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही चिडलं पाहिजे की त्रास नाही. देतो जास्त. कोण बाहेर गेलं चिडचिड करता. हे चांगल्या जागी गेल्यावर तू बाय करतेस. डिफॉल्ट सेटिंग आहे या चांगल्या मुलींची, गेल्या- बायकांची, चांगल्या ठिकाणी- की बाहेर बाई नाही, मी तर किती कुठेही असं बाहेर म्हणतो. गेलं नाही. की यांचं असं चिडचिड होपणा चांगल्या करणार. ठिकाणी गेल्यावर तू चिडचिड कर. बरं ठीक आहे, माय फॉल्ट. असं दरवेळेस सॉरी बोलून हा व्लॉग आम्ही एंड करणार. थँक्यू सो मच, बाय बाय.